आपण आज एक मधमाशी संदर्भात व्हिडिओ केलेला आहे। कारण आज मधमाशीचं खूप म्हणजे त्यांची जी प्रजाती मधमाशीची ती मोहळाची प्रमाण खूप कमी झालेलं आहे। कारण आपण शेतकऱ्यांनी जास्त कीटकनाशक अति कीटकनाशकाच्या वापरामुळे ज्यावेळेस त्या मधमाशा आपला मध गोळा करण्यासाठी फुलावर येतात आणि आपण त्याच्यावर कीटकनाशक मारतो, त्यामुळे त्यांचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे। आणि या धोक्यात आल्यामुळं त्यांचे आपण स्प्रे केल्यानंतर त्यांचं बऱ्याचशा ठिकाणी फवारणी केल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी मर होते। आणि जास्त आपण झाडं तोडल्यामुळे त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी जी अडचण पाहिजे बोरीची किंवा टाकळीचे अशा झाडावर ते जास्त त्यांचं वास्तव करतात आणि त्या ठिकाणी आपली ती पोळ तयार करतात। परंतु या त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने आपल्यालाही भविष्यात शेतकऱ्याला शेतीसाठी खूप अडचण येऊ शकते। कारण पोलन होणार नाही, पोलन न झाल्यामुळे आपल्याला चांगले फळं बिगर पोलनचे फळं आपल्याला भविष्यात खावं लागतील। त्याच्यामुळे मधमाशीचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी मधमाशीसाठी किमान उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था करावी आणि ज्या ठिकाणी त्यांचे मोहळ आहे त्या ठिकाणी फवारणी गेली नाही पाहिजे। आपण जे स्प्रे करतो तो स्प्रे गेला नाही पाहिजे, त्याची एक काळजी घेणं गरजेचं आहे। आणि मधमाशीचे जो प्रेड आहे डाळिंब असतील, खरबूज असतील, टरबूज असतील किंवा मोसंबी असेल, म्हणजे प्रत्येक जे फळ असतील ज्या फळाला पोलनची आवश्यकता आहे त्या फळाला ज्या प्रेडमध्ये सेटिंग अवस्था आहे सेटिंगची अवस्था आहे त्या प्रेडमध्ये तरी आपण कीटकनाशकाचा वापर टाळणं गरजेचं आहे। जेणेकरून त्यांची त्याच प्रेडला असतात, फुलाच्या अवस्थेत असतात, त्या प्रेडला आपण जर कीटकनाशक नाही घेतलं तर त्यांची मर होणार नाही, भविष्यात त्यांची संख्या वाढेल आणि त्यांची संख्या वाढली तर पोलनच्या अडचणी फळबागतीमध्ये येणार नाही। पुन्हा एक आपण आताच बघितलं जांभळाच्या झाडावर, या झाडावर असंख्य म्हणजे लाखोना या ठिकाणी मधमाशा आहे। कारण या ठिकाणी आपण जांभळावर काही स्प्रे घेतच नाही आणि कीटकनाशकाचा स्प्रे घेत नसल्यामुळे त्या ठिकाणी मधमाशा लाखोना नाही हजारो कोटींना मधमाशा आहे, आपण तुम्ही बघू शकता। बघू शकता मधमाशी कशा प्रकारे कष्टाने या ठिकाणी एक एक फुलावर जाऊन ती मध जमा करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी ती करते। मित्रांनो, आपण 100% मधमाशीचं संरक्षण कराल आणि हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। जय हरी, जय महाराष्ट्र, धन्यवाद।